आईपासून सुरुवात झालेली आहे. आजी, त्यानंतर मावशी, काकी, प्रवास करत करत बहीण आली, बहीण, क्लास टीचर्स, त्यानंतर वर्गमैत्रिणी, काही खास मैत्रिणी, लग्न झाल्यानंतर बायको, त्यानंतर मुलगी. हे सगळ्यांनी मला घडवण्यात भरपूर प्रयत्न केला आहे आणि त्या सगळ्यांच्या मनापासून केलेल्या प्रयत्नामुळे मी घडलो आहे आणि बिघडलो नाही आहे. मी 10 वर्षे एकत्र काम करतो आहे. तुम्ही सगळ्या महिलांचा आपल्या कंपनीच्या ग्रोथमध्ये मोठा सहभाग आहे आणि एक ॲक्च्युली रोजच महिला दिवस असतील, कारण तुम्ही घरात काही गोष्टी करून घरातल्यांचं समाधान करून इथं आणि येऊन कंपनीसाठी काम करत असताय. की प्रत्येक पुरुषाच्या हातातनं ही गोष्ट होत नाही आहे आणि तो मोठा योगदान तुमच्या संसारात पण आहे आणि कंपनीच्या ग्रोथमध्ये पण आहे. या सेलिब्रेशनसाठी म्हणून आज आपण गोळा झाले. एक कंपनीतर्फे तुम्हा सर्वांसाठी छोटंसं गिफ्ट आपण देणार आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. थँक्यू. आपण गेली 10 वर्षे काम करलो आहे. दरवर्षी आपला ग्रोथ होतो आहे, पण हा ग्रोथ होत असताना आपल्याकडनं चुका होतात. आपण घरातनं ठरवून येत नाही की इथे येऊन चूक करायची आहे फॅक्टरीत, पण अनोगानं कामाच्या गडबडीत काहीतरी गोष्टी विसरली जाऊन चूक होत्या. मान्य आहे काय? चुका होतात, कंपनीचं नुकसान होते. आपण कधी नुकसान भरपाई करून घेतलेलं नाही कोणाकडनं, इथून पुढं पण करायची नाही आहे. पण एक आपण गलतीची मिस्टेक नोटबुक करायला लावली तयार. जी चूक झालेली आहे ती ज्यानं केले चूक त्यानं त्या वहीत लिहायची आहे. म्हणजे मी जरी चूक केली तरी मी त्या वहीत ह्या चुकीला मी जबाबदार आहे एवढं नोंद करायचं आहे की जेणेकरून पुन्हा ती चूक माझ्याकडनं होणार नाही. त्यासाठी आपण ही वही घातली आहे. तुम्ही ओपन कराय. इथनं पुढं आपण काही चूक केली तर स्वतः येऊन त्या वहीमध्ये नोंद करायची आहे की जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट एवढाच असावा की पुन्हा चूक होऊ नये. ठीक आहे. काय ऑब्जेक्ट आहेत परत माझ्याकडनं एकदा त्यांच्या घरातल्या मंडळींना, जेंट्स मंडळीच्या आणि तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असंच त्या तुमच्या सर्वांच्यामुळं त्या आमच्या कंपनीची, बॉक्स फॅक्टरीची, समोरची नेहमी वाढ होत राहो. त्या महिला आहेत त्या सर्वांनाच महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि केकले वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एक थोड्या दिवसापूर्वी मी मित्र माझा सत्यम आहे तर तिथं फॅक्टरीमध्ये येऊन बसलो. मॅडमांना माहीत आहे थोडेफार इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काय तर बोलणं चालू असतं. सत्यमनं बोलता बोललं की आमच्या फॅक्टरीमध्ये एक थोडं कशी एक अवेअरनेस संदर्भात, फायनान्शियल अवेअरनेस संदर्भात एक सेशन ठेवूया 15-20 मिनटाचं. ठीक आहे म्हटलं मी पण तेव्हा. मग कोणत्या दिवशी ठेवायचं हे एक चालू होतं. मग ते महिला दिनाचे एक औचित्य साधलं त्याचं. मग सगळ्यांनाच होऊन जाईल आणि मॅडमांचा पण बड्डे होता त्या संदर्भातच असं बोलणं झालं आणि फिक्स केला आजचा दिवस. त्या संदर्भात सत्यमसाठी थँक्यू. आणि माझं थोडंफार इंट्रोडक्शन करतो. माझं नाव आहे रमेश पाटील. मी ॲक्च्युली इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, BE मेकॅनिकल आहे. थोडे वर्ष पुण्यामध्ये जॉब केला. त्याच्यानंतर काही फॅमिली प्रॉब्लेममुळे मी पुन्हा इचलकरंजीमध्ये आलो. एक बिझनेस स्टार्ट केला. मीनवाईल माझ्या आईच्या इन्शुरन्स संदर्भात एका व्यक्तीशी माझी गाठभेट झाली आणि तिथूनच माझ्या खऱ्या आयुष्याला म्हणजे कलाटणी जे म्हणतात ना तो प्रकार झाला. माझा पण फायनान्शियल अवेअरनेस वाढत गेला. मी स्वतःच्या घरची थोडीफार फायनान्शियल अवेअरनेस केली आणि मग का वाटलं की बाबा आपणच का सुरुवात करायची नाही. लोकांना एवढा फायनान्शियल इलिटरसी आहे ना, जे आर्थिक निरक्षरता म्हणतो ना ती भरपूर आहे. म्हणजे पैसे कमवतो आपण पण त्या पैशाचं नियोजन व्यवस्थित होत नाही. पगार येतो, पगार कसा निघून जातो, पण महिन्याच्या शेवटी आपण बघायला गेलो की पैसे शिल्लक नसतात. हे थोडंफार होत जातं. तर त्याच्या संदर्भातच हे फायनान्शियल लिटरसी, आर्थिक साक्षरता करूया त्याचे थोडंसं एक सेशन आपण ठेवलेलं आहे. आपण सुरुवात करूया त्याच्यासाठी. वॉरेन बफेट म्हणून एक आपल्या अर्थतज्ञ आहेत. त्यांनी एक सुंदर वाक्य बोललेलं आहे. डू नॉट सेव्ह व्हॉट यू स्पेंड आफ्टर बट स्पेंड व्हॉट यू स्पेंड आफ्टर द सेव्हिंग. म्हणजे काय आहे तर आपण मराठीमध्ये काय म्हणतो
की आपण फार वर्षापासून आपलं चाललेलं आहे की एक इन्कम असतं आपलं, इन्कममधनं आपण खर्च करतो आणि जे खर्च राहिलेलं आहे त्या खर्चातून जे शिल्लक राहिलेलं आहे ते आपण सेविंग करतो. असंच असतं ना सगळ्यांच्या घरी. पगार येतो, पगारातनं खर्च होतो, खर्च राहिलेले त्यातनं आपण सेविंग करतो. पण तो हे वॉरेन बफेट काय म्हणतात त्याच्याबरोबर उलटं म्हणतात की जो तुमचा इन्कम आहे त्या इन्कममधनं पहिला तुम्ही सेविंग करा. मग ते सेविंग किती पर्सेंट पण असून दे, तुमचा कोणाचा पगार 10 असेल, कोणाचा 15,000, 20,000, 30,000 असेल तर त्यातली 20% रक्कम ही तुमची सेविंगमध्ये कंपल्सरी गेलीच पाहिजे. रुपये तोळा आहे, तर 28,000 तोळा घ्यायचं म्हटलं तर अशी तुम्ही इन्व्हेस्टमेंट थोडी थोडी जर करत गेला तरच तुमच्या मुलींच्या लग्नात किंवा मुलाच्या लग्नात आपल्या दोन्हीकडनं म्हणतात दोन्हीकडनं सोनं घालायला पाहिजे किंवा सोन्याचा तर पर्सेंटेज तुम्ही आताच करून ठेवायला पाहिजे. एक कोणता तो गोल त्यातनं साध्य होतं हा नक्की असतो, फक्त लॉंग टर्म हॉरिझॉनला चल थोडंच नाही. ओके, थँक्यू. रमेशने आपल्याला एवढी सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपण सर्वांच्या तर्फे मी आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच.